उदय त्या टीम मध्ये नक्कीच येणाऱ्या चौथ्या क्रमांकावर खेळतोय, पण आज त्याला सलामीवीर उदय बडवी तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे खेडोपाळाचे ब्लॉकर आमचे असेल सुशांत तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओटो कॉम्बॉक्स या राजदीपचा आपण सन्मान करू. लगेच आम्ही कॉम्बॉक्स मध्ये जॉईन. त्या ठिकाणी राज करंजाचा हा लॉगर आपल्या उरणचा सुपुत्र आहे, त्याचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. आताच ज्याला सिल्वर प्ले बटन मिळालाय अशा आपल्या विभागातील सुप्रसिद्ध लॉगर राज करंजाचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. स्वप्नील पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. सूर्याजी नावडेकर अगदी सामान्य समोर यायचं आहे. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांचे या ठिकाणी स्वागत होतोय. सूर्याजी नावडेकर रंगमंच समोर यायचं आहे. नाव जयू थळी यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. रंगमंचावर जायचं आहे. अगदी स्टेप बाय एंटरटेनमेंटचे सर्वेश्वरराव पप्पू सूर्यराव यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. कौशल पाटील यांना सुद्धा रंगमंचावरती यायचं आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल. मॅडी भोईर ब्लॉग्स ज्यांचं आपण पाहतोय, चेतन माळी, अनेक ब्लॉगर्स आहेत ज्यांना आपण यूट्यूब वरती पाहतो. ते चेहरे आहेत ते आपल्याला दिसत आहेत आता या ठिकाणी, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. ते एक पडद्यामागचे कलाकार आहेत आणि अगदी ते दिसणं हे फार महत्वाचं आहे. या कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिसणारे चेहरे फार कमी असतात, त्यांना सपोर्ट करणारे चेहरे फार असतात, त्यांचे या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. मॅडी भोईर दोन्ही टीमचे 12 मॅन जॉईन व्हा. मला बघा लक्षात असू द्या, दोन्ही टीमचे 12 खेळाडू लगेच जॉईन व्हा. दादा सामना सुरू करायचा आपण. हितेश मोरे यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय. धन्यवाद. ओवर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. सेमीफायनल 2 ची मॅच मनगळी टाकलीच्या साह्यानं बॉलला वळवल्या. फिल्डिंग थोडी खराब झाली, याचाच फायदा लगेचच एक सिंगल चिकी सिंगल जिला म्हटलं जातंय ती पूर्ण केली आहे. डॉट बॉल रावेगावचे स्टार प्लेअर ओंकारजी पाटील हे देखील उपस्थित, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सेमीफायनल 2 ची मॅच महत्वाची. इथून जिंकेल तो या स्पर्धेच्या थेट मेगा फायनल मध्ये. ओहो हो हो, हा बॉल पन्नाट होता, वेगानं टाकलेला बॉल ऑफ स्टंपला बीट करून गेला. डॉट बॉल. सूर्याजी नावडेकर या व्यासपीठावरती स्वागत आहे. साहिल बोईरला तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये बजरंग बॉईज आणि त्यांना फाईट करते स्टेप आर्ट एंटरटेनमेंट. यातून जो सामना जिंकेल तो या स्पर्धेचे थेट मेगा फायनल मध्ये. संघ पोहोचला मेगा फायनल मध्ये. डीपी प्रोटेक्शन मॅन ऑफ द सिरीज साठी, खऱ्या अर्थानं सिरीज साठी तुम्ही पाहताय संस्कार स्पोर्ट यांच्याकडनं दापोलीच आहे, यांच्याकडनं ही बॅट देण्यात येणार आहे. ही बॅट सुमित डोंगरे ॲडिशन यांच्याकडनं ही बॅट येणारी थोडाच काही वेळ तुम्हाला सांगून जाईल. ओंकारजी पाटील रावेगावचे स्टार खेळाडू. दादा या तुमचा देखील सन्मान आपण करू. श्री दीपक साडी चा अम्बॅसेडर इथे उपस्थित आहेत, ऑनर आहेत. दादा या तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. टी शर्ट खऱ्या अर्थानं कमी प्राइस मध्ये ज्यांना देण्यात आलाय राहुल स्पोर्ट्सचे राहुल मस्कर टेंबोडे, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या सन्मान करू आपण
या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ओमकार या तुमचा देखील सन्मान आपण करू. राफ्याचे एक स्टार प्लेअर आहेत. स्वागत झाला श्री दीपक साडीच्या ऑनर आपल्या मनापूर्वक सरचे स्वागत. आणि कमी प्राइस मध्ये टी शर्ट ज्यांना देण्यात आला क्रिकेटवरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व राहुल स्पोर्ट्सचे स्वतः ऑनर आहेत. त्यांच्या नावानं हे स्पोर्ट खोलण्यात आला. आमचे राहुल दादा मस्कर या तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. राहुल दादा मस्कर क्रिकेटला प्रेम करणारे व्यक्तिमत्व या. राहुल मस्कर तुमचा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. भूषण दादा यांचा देखील सन्मान. खऱ्या अर्थानं राहुल स्पोर्टला ऑनर राहुल दादा मस्कर तुमचं मनाच्या अंतःकरणापासून नक्कीच बॅट म्हणा टी शर्ट म्हणा शूज म्हणा या स्पोर्टमध्ये भेटले जातील. राहुल स्पोर्टचे ऑनर राहुल दादा तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. रितेश बोंबले आला बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज हितेश कडू आणि अतिश पाटील ज्यांना आजच्या दिवसामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यात. तो होम स्क्रीन वरती तुम्ही पाहता श्री दीपक साडीचे ऑनर दादा तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अतिश पाटील ऑन स्ट्राईक त्याच्या सोबतीला हितेश कडू. सलामीच्या गाडी जोडी मैदानामध्ये धावा धावपलकावरती फक्त 3. साहिल भोईनं काही सुरुवात केली आहे. षटकातील पुढचा बॉल रितेशचा ऑन द कार्पेट बॉल चाला बॉन्डलाईच्या दिशेनं मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळते फक्त सिंगल. या स्पर्धेचा दुसऱ्या पर्वाचा कलाकार प्रीमियर लीग 2026चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन मेगा फायनल पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलेल हे खऱ्या अर्थानं 365 दिवस चर्चेत राहिला. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत तुमचा खऱ्या अर्थात 100% देण्याचा प्रयत्न असेल. म्हटलं जातं ना की चंद्रावरती पहिले कोण गेला याला खूप महत्व आहे मित्रांनो. नंतर बरेच गेले आणि या कलाकार प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये 8 फीटच्या वरनं पॉईंटचा फिल्डर पाठमोरी शेर घेण्याचा प्रयत्न. बॉल थर्डमॅनला वेगाने चालला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल स्टॉप होणार का नाही होणार. बॉल सीमा पार आलाय 4-4 चौका. श्री दीपक साडीचे ऑनर आहेत इथे उपस्थित. त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी कलाकारांना वाव देण्यासाठी कलाकार प्रीमियर लीग साठी दुसऱ्या क्रमांकाचा रोख रक्कम पारितोषिक 25,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा मित्रांनो. टाळ्या बिंदास वाजवाय. दानशूर व्यक्त देणारा खूप कमी असतात घेणार देखील खूप जास्त असतात आणि देण्याचा माणूस आहेत दीपक. श्री दीपक साडी तुमचे मनपूर्वक सरचे स्वागत. विकेट विकेट चौकानंतर प्रत्युत्तर टी पॉटॅट जसे असतं प्रत्युत्तर विकेटचं पतॅट ठोक डेज आहे. विकेट मिळती है पहिली विकेट. गणेश कोहली आला. हो 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 ऑनर काय फिल्डिंग करे. डायरेक्ट हिट. अरे थ्रो कुठे फेकला. बाबा 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 असं करू नका. तुम्हाला फायनल मारायची अश्विन जोशी. तुम्ही जर थ्रो असा फेकला धावा एक्स्ट्रा दिल्या. फिल्डिंग चांगली केली हा. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. हसली बघा अश्विनी जोशी. जर डाय मारून जर तुम्ही झेल पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. सुधीर आणि आमचे डीजे मला यांच्याकडनं कॅश प्राईज आहे. डाय मारून पकडा कॅश पकडेल ते लावा मित्रांनो. प्रवीण घासे यांच्याकडनं बॉल जर तुम्ही अडकवला तरी तुम्हाला 1000 रुपये. बघा कॅच घेतल्यावर 3000. अरे बाबा बाबा बघा ऑनर आहेत तुम्ही. तुमच्यावरती एवढं कॅश प्राईज
पुढच्या वर्षी टीम विकत घेण्याची गरज नाही, असेच तुम्हाला पैसे खूप लागले जातात. डाय मारा जरी 500, बघा बॉल आला डाय मारा 500 भेटतील. फक्त नुसती डाय मारा तुम्ही, बॉल येऊ नाही हो 500 भेटतील. कट केला, लेट कटचा लेदर कट, टेक्निकल टच हा होता. पॉइंटला फिल्डिंग चांगली झाली. पॉइंटला तुम्ही फिल्डर इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला, अजय जडेजाला पाहिला, रवींद्र म्हणा, आणि या एकनं स्कोर पुढे चालला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक स्टॉली, पाणी लगेचच मैदानामध्ये घेऊन जा. डीजे वाजव गाणं. 12 धावा धावपलकावरती. W. Okay. Hey, W. Yeah. हा जर तुम्ही आवाज कोणाचा कोणीच ओळखू शकणार नाही. संकेत पाटील मुरबी, शहरी क्रिकेट गाजवलंय त्यानं. जर तो देखील कलाकार आहे, तो हिट असला तर त्याला जर तुम्ही घेतलं तर सर्व वाटतं तोच मॅन ऑफ द सिरीज घेऊन जाईल. शहरी क्रिकेट देखील खूप छान गाजवतो बबलू पाटील. खऱ्या अर्थानं बबलू त्याचा मित्र आहे बबलू, आणि त्याचा आवाज देखील आहे का संकेत पाटील मुरबी. स्पीडअप करा बघा, वेळ कमी घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शिवम दमडे आलाय. टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल, गती कमी, लेन पीक केली, बॉल गॅप मध्ये, चेस खूप मोठी आहे. मिड विकेट लॉंगॉनचा फिल्डर पहिला टप्पा बीट करून सीमा पार, छोमंतर 4. किल्लारी जोडी. शेकडे मला नवरा बिंदास करा. आता बैलगाडा क्षेत्रात जेवढं बैलापेक्षा खऱ्या अर्थानं माणसापेक्षा बैलाला जास्त आता प्रेम केलं जात आहे. म्हणून शेकडे वाल्यावरती नक्की त्याशी लग्न करा. चौकार गेला, 16 रन. पुढचा बॉल, हो क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, वॉर्ड शॉट एक्स्ट्रा कव्हरला, नजाकत कल्लात्मक स्ट्रोक. बॉल चालला लागोपाठचा या ओव्हरचा पलटवार. 4 चौकार. आहे झुंजार गाडी दमदार, याच्या बॅटीला चढली धार, मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. चौकारानं स्कोर पुढे चालला. कॅप्टन वरती आता टार्गेट केला, रन 20 या आकड्यावरती. सेमीफायनल 2 ची मॅच. सामना कोण जिंकणार, कोण जाईल या स्पर्धेच्या दुसरा संघ जो मेगा फायनल मध्ये आहे. चांगली मॅच, कलाकार प्रीमियर लीग तुम्ही सर्वजण एन्जॉय करता. सर्वांचं स्वागत. आणि किडक हो लॉंग ऑनचा फिल्डर बघतोय तो पाहतच राहील. प्रेक्षक दर्गामध्ये सलामी देणारा, अभिवादन देणारा हा रॉकेट पहिला अतिशय गणेश कोहलीचा षटकार. असे एका पाठोपाठी ग जवा मारतो मी शॉटी ग, खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय. जवा कॅप्टनला झालं तरी काय, कॅप्टन वरती आता पृथ्वीला गती कमी केली. या बॉलवरती धावा मिळतात. 2 स्कोर पुढे चालला. 28 रन 28. सामना जिंकेल कोण. ऑन दी कार्पेट बॉल चाला, मिडविकेटला फिल्डर वेगाने आल्यात, उचलतील. दुसरीचा कॉल दिला होता पण माघारी आल्यात. या 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 29.
सामना जिंकणार कोण? बजरंग बॉईज की स्टेप आर्ट एंटरटेनमेंट? सामना जिंकणार कोण? पंकज ठाकूर तुम्ही बजरंग बॉईज मध्ये आहात, विक्रम पाटील कुठल्या टीम मध्ये आहेत? बॅटिंग करणाऱ्या. म्हणजे ते सांगतात की आम्ही जिंकू. भक्ती तुम्ही काय करणार आता? भाऊ बहीण वेगवेगळ्या टीम मध्ये, आता तुम्ही झगडा, तुम्ही लढा आता बिंदास एकमेकांशी. हो हो ते तर होणार. मॅच कोणी जिंको त्याला महत्व नाही. भक्ती आणि विक्रांत मध्ये नक्कीच भांडणं होतील आज. आणि रिव्ह्यू घेतला रनआउट साठी. चला चेक करू. फलंदाज बाद आहे. एका धावेच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला 30 या आकड्यावरती. अनिकेत वास्करला चांगली बाईट टर्न दिली. अमन भोईर आला बॅटिंग साठी. मॅच महत्वाची आहे. स्टेप आर्ट एंटरटेनमेंट आणि बजरंग बॉईज ज्यातून जो सामना जिंकेल तो मेगा फायनल मध्ये. आणि पहिला संघ जो खऱ्या अर्थानं डीपी प्रोडक्शन हा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचला, ज्यामध्ये संजय पाटीलला तुम्ही पाहिलं, उदय मडवी असतील, आकाश मात्रे देसाई, सनी मेहर असतील. वुमन प्रीमियर लीग देखील चालू आहे. वानखड्याला त्या दिवशी मॅच देखील झाली. खऱ्या अर्थानं कलाकार प्रीमियर लीग तुम्ही एन्जॉय करताय. नक्की हे देखील चांगली संगीत बोलते. नाव काय यांचं? साईरा शेलके. तिच्याकडे देखील माईक द्या. सायरा सोनील शिल्के. फटका चांगला बॉल चालला वेगानं मिड विकेटला फिल्डर आल्या. बापूजी ना मी 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 सायरा सोनील. 31 रन स्कोर बोर्ड वरती. सोनील स्लो ओव्हरचं डेट ओव्हरचं हंदामालीचं षटक तुम्ही पाहता. या ओव्हरमध्ये चला या मॅच नंतर तिच्याकडे आपण माईक देऊ. ती देखील गाणी बोलेल. सायरा बॉल बॉल चाला बॉललाईनच्या दिशेनं एक थोडी झेप घेतली. चांगली फिल्डिंग दुसरी झाली असती, प्रयत्न केले नाही. एक न स्कोर पुढे चालला. धावाधापलकावरती 32. सकाळी अश्विनी जोशीने हाणलेला भंडारा बजरंग बलीचा तो आता फक्त भंडारा पावला असं वाटतं. आतापर्यंत 32 झाला. क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. अश्विनी जोशी नक्की भंडारा देवळातून आलेला का भक्ताकडनं हा देखील प्रश्न विचारतील नंतर. हा गुपित आहे. चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय कलाकार प्रीमियर लीग. बघा मस्ती मजाकचा आम्ही देखील अशी कॉमेंट्री कधीच केली नाही. पहिल्यांदा कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतो. आम्ही बॉल टू रन इक्वेशन खरं सांगतोय. हे माहिती आहे सूरज लांबचे सुधीर देखील स्कोरर असतील. थोडी मजा आम्ही देखील करतोय. कलाकार प्रीमियर लीग एन्जॉय केली आज. आम्हाला देखील खूप मस्त वाटलं. सूरजला 1 वर्ष 365 वर्ष अगोदरच बुक केला असावं. सूरज खूप बिझी असतो. गेल्या वर्षी तारीख दिली होती त्याला, आठवण होती त्याला.
नाही ना डीजे जर तुम्ही या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन. डीजे आमचे सूरज असतील, SDC तुमचं आवर्जून मी नाव घेईन. डीजे त्याच्यानंतर सूरज नितीन असतील, जबरदस्त. मॅडी देखील असतील. हा डॉट बॉल आला. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 2 बॉल नंतर आम्ही देखील या स्पर्धेतून रजा घेऊ. कलाकार प्रीमियर लीग सुधीर असतील, आमचे मॅक असतील, अक्षय पाटील, स्वप्नील दादा, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. आम्हाला तुम्ही बोलवलं, तुमचं सर्वांच्या मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. कलाकार प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा देखील आम्ही पूर्ण केली. डॉक्टर देखील, वकील, ग्रामीण. ओ हो, शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पोल सक्सेसफुल. लॉंग लेग बाउंड्री लाईटच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. यूज मॅक्सिमम माइट इट. षटकार. मम्मी आज काय स्पेशल? बोल तू काय खाशील? चिंबोरी 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 चिंबोरी. तुम्ही गणेश कोडला पाहिला, मी बेलपाडकर. खऱ्या अर्थानं मच्छीच्या माध्यमातून व्हिडिओ देखील पाहतो. ते संगीत दाखवलं आणि सगळ्यात भारी मच्छी धंदा, पण मेहनत खूप आहे त्यामध्ये. शेवटचा बॉल, टार्गेट किती सेट होईल? 40. या बॉलवरती मोठा इटावा गणेश कोहलीच्या बॅट मध्ये येईल का? सोमिल शेळके. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. मम्मी लेग बायची एक धाव आली आणि अशा रीतीनं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. 41 धाबा धावफलकावरती. 42चं टार्गेट आहे. आम्हाला बोलण्याची संधी दिली. कलाकार प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आम्ही इथून रजा घेतो. मेगा फायनलमध्ये कोण जाईल याच्याकडे लक्ष असेल सर्वांचं, पण खऱ्या अर्थानं हे युद्ध खऱ्या अर्थानं 2 टीम मध्ये रंगला. जिथं अश्विनी जोशीला तुम्ही पाहता आणि त्याच्या सोबतीला टीम खेळती आहे स्टेप आउट एंटरटेनमेंट. आम्हाला बोलवलं तुमचं सर्वांचं कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2026 मध्ये तुमचं स्वागत. 42चा टार्गेट पूर्ण करायचा. येणाऱ्या 2003 पर्वामध्ये 2027ला तुम्ही याच्याकडून अनेक स्पर्धा नक्कीच चांगली कराल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्ही सर्व स्पर्धा केल्या, ग्रामीण, शहरी केल्या, डॉक्टर, ॲडव्होकेट, त्याच्यानंतर तुम्ही माझ्या कंपनीच्या बिझनेसच्या मॅचेस त्यांच्या केल्या. कलाकार प्रीमियर केली नव्हती. खऱ्या अर्थाने इलेक्शन देखील चालू आहे, तिकडे देखील आम्हाला जायचं होतं, पण वेळात वेळ काढून आम्ही इथे तुम्ही आम्हाला बोलवलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद सौरभ. आपण सुद्धा वेळात वेळ काढून आज आलात, कारण समालोचन करण्यासाठी आपण येथे आलात आणि आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि हार्दिक आभार मानतोय. तत्पूर्वी बरेचसे कलाकार येथे आलेले आहेत. मी विनंती करतोय आदरणीय ऋतिका शेलार आणि रवीना पेडणेकर या दोघींना मी विनंती करतोय, आपला सन्मान या व्यासपीठावर होणार आहे, तर आपण दोघींनी यायचंय. आणि आमच्या वहिनी प्रियांका शेळके, आपणास मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान येथे पार पडणार आहे. तर ऋतिका शेलार आणि रवीना पेडणेकर ह्या दोघींना मी विनंती करतोय की आपण सन्मान घेण्यासाठी या मंचावर यायचंय. या कलाकार प्रीमियर लीग 2026 मध्ये बऱ्याचशा तारका आपण पाहिल्या आणि आजच्या ह्या दुसऱ्या दिवशी मात्र ऋतिका शेलार आणि रवीना पेडणेकर, ऋतिका बघा ज्या रील्समध्ये आपण बघत असतो, वेगवेगळे विषय हाताळत असते, वेगवेगळे रील्सच्या माध्यमातून ती लोकांच्या मनापर्यंत पोहोचली आहे, घराघरात पोहोचली आहे. अशा ऋतिका शेलारचा सन्मान येथे होतोय. कलाकार प्रीमियर लीग 2026 मध्ये बऱ्याचशा तारका येथे आलेल्या आहेत. तर ऋतिका, तुझ्याकडून खरंच आम्हाला ऐकायचं की कलाकार प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं तू पहिल्या पर्वामध्ये आली नव्हतीस, कदाचित आली होतीस का? तर दुसऱ्या पर्वाबद्दल काय सांगशील आणि काय मार्गदर्शन करशील या आपल्या कलाकार खेळाडूंना? मी त्यांना एवढंच सांगेल की एकदम जोमाने खेळा आणि जी पण टीम जिंकेल त्यांना माझ्याकडून खूप खूप आधीच शुभेच्छा. त्याच जोमाने ऋतिकाचा डान्स सुद्धा आपण बघत असतो. तर रवीना पेडणेकर यांना सुद्धा विनंती करेन की आपण यायचं, आपला सन्मान येते पुन्हा एकदा होणार आहे. या कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2026 पर्व 2च्या या पर्वामध्ये आपला सन्मान होतोय. धन्यवाद. वेळात वेळ काढून हे सगळे रील स्टार आज या क्रिकेटच्या नगरीमध्ये मात्र सामील झालेले आहेत. तसेच आपला आवाज मगाशी आपण ज्याचा आवाज ऐकला, असे माझे लाडके कॉमेंटेटर, माझे सहमित्र सौरभ पाटील, याचा सुद्धा सन्मान मी
स्वप्नील शेळके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करून घ्यायचा आहे. फेमस कॉमेंटर सौरभ पाटील दैसर गावाची शान. फेमस कॉमेंटर सौरभ पाटील दैसर गावाची शान. सौरभ, मी बोलेन की कारण पहिल्या पर्वामध्ये तू नव्हतास, परंतु आज दुसऱ्या पर्वामध्ये आपली भेट होते. दोन्ही कॉमेंटेटर एकमेकासमोर आहेत, परंतु आज मी तुला पाहुणे कॉमेंटेटर याच्या हिशोबानेच मी विचारतोय की तुला कसं वाटलं. कारण कलाकारांना नेहमी तू बघत असतोस की सोशल मीडियाच्याच माध्यमातून आपण त्यांना बघत असतो, युट्यूबवर इंस्टाग्रामवर बघत असतो, बऱ्याचशा सोशल मीडिया याच्या माध्यमातून आपण त्यांना भेटत असतो. पण आज प्रत्यक्षात भेटून आणि हे आयोजनाबद्दल तुझं काय मत असणार आहे सौरभ? खऱ्या अर्थानं तुम्ही मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक सरचे स्वागत. येणाऱ्या 4-5 वर्षापासून आम्ही समालोचनाला सुरुवात केली. पहिली स्पर्धा अंडर-19च्या स्पर्धा व्हायच्या, त्यानंतर तोंडरे म्हणा आणि जे माझ्या मामाचा गाव वीर दापोडे तिथे मी स्पर्धा जी मोठी केली तिथून माझा जो सुरुवात झाली ना, आणि या रायगडकरांना इतकं प्रेम दिलंय. मग ते दमन गुजरात म्हणा तिथे जे समालोचन केलं. आज तुम्ही लेजेंड आहात. म्हटलं जातं ना कि जो पुराना चावल है आप उसको क्रिकेट में जितना फ्राई करेंगे ना उतना वो टेस्टी लगेगा. आप खऱ्या अर्थानं आमचे सिनियर समालोचक आहेत. तुमचा आशीर्वाद नक्कीच आमच्या पाठीचा असतो. आम्ही शहरी क्रिकेट केला, आम्ही ग्रामीण क्रिकेट केला, ॲडव्होकेटच्या मॅचेस केला, वकिलांच्या खऱ्या अर्थानं मॅचेस आणि तुम्ही म्हणा डॉक्टरांच्या. पण कलाकार प्रीमियर लीग कधी केली नव्हती. आज इलेक्शनचा देखील मिशन आहे, आम्ही बिझी आहोत आणि कॉमेंट्री देखील थोडे दिवस आता बंद आहे. पण सुधीर असतील, आमचे मॅक असतील, आमचे स्वप्नील दादा असतील, अक्षय दादा यांच्यावरती प्रेम होतं. त्या प्रेमाखातीर मी इथपर्यंत आलो आणि तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली. कलाकार प्रीमियर लीग 2026 येणार तिसऱ्या पर्वामध्ये नक्कीच तुम्ही याच्याहून सुंदर पर्व करा आणि कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं आणि सर्व रील स्टार म्हणा, कॉमेंटेटर म्हणा, खऱ्या अर्थानं जे कॉमेडी व्हिडिओ बनवतात, ब्लॉगर असतील, त्यांना सर्वांना मी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद सौरभ. नक्कीच पुढच्या पर्वामध्ये सुद्धा आपली भेट होईलच. राहुल मस्कर आणि टी शर्ट ज्यांनी आपल्याला हाफ प्राइज मध्ये दिलेले आहेत राहुल स्पोर्ट्सचे राहुल मस्कर सर्व प्रोप्रायटर, मी विनंती करतोय त्याने आपला सन्मान घेण्यासाठी 1 रुपये आपण यायचंय. राहुल मस्कर आणि अक्षय मस्कर. प्रवीण गासे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आमचं बॅकबोन प्रवीण दादा. कारण माणसाला उभं राहण्यासाठी पाठीच्या कण्याची गरज असते, तर आमच्या या कलाकार प्रीमियर लीगचे हे खरोखरच पाठीचा कणा आहे प्रवीण दादा. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केले, मार्गदर्शन केलंय. असेच प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान केला जातोय. महत्वाचा सन्मान असतो, पाहुणे कलाकार असतात आणि निश्चितच ज्यांनी योगदान आम्हाला दिले टी शर्टच्या माध्यमातून त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या टी शर्ट परिधान केल्या आहेत त्या याच राहुल स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. धन्यवाद, तुम्ही आलात आणि मनापासून आभार व्यक्त करतोय आपल्या राहुल स्पोर्ट्सचे हे सर्व राहुल मस्कर यांचं. धन्यवाद. तर मॅच ऑन होतीये आणि मॅच कडे आता आपण पुन्हा एकदा वळतोय. वैयक्तिक पहिला चेंडू जातोय आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच बघतोय चांगली धावसंख्या येथे उभारली होती, ते म्हणजे आपण बघितलं 42 धावांचं आव्हान पेलायचंय. स्टेप आर्ट एंटरटेनमेंट जबरदस्त खेळ कालच्या पर्वापासून आपण बघतोय. परंतु हे सत्र जर बघितलं तर हे दुसरं पर्व आहे कलाकार प्रीमियर लीग 2026. परंतु ह्या पर्वामध्ये आणि ह्या मंद अशा उन्हामध्ये आणि एक चांगलं पोषक अशा वातावरणामध्ये काय फटकाय देख ना फटकाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय परंतु क्षेत्ररक्षक हरतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 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 चौकार. या मैदानी त्याला पाहिला मी सांगत नाही खोट. भारी मजबूत त्याची बॅट दात खाऊन मारतोय शॉट. भारी मजबूत त्याची बॅट दात खाऊन मारतोय. नक्कीच ह्याच चौकार षटकारांची गरज असणार आहे. हीच आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. अनिकेत वास्कर, रितेश बोंबले महत्वाची जोडी आणि ही सलामीची जोडी. परंतु अमन भुईर प्रत्युत्तर देताना निश्चितच 42 धावांचा पहाटलाग करताना हे प्रत्युत्तर आहे ते म्हणजे अनिकेत वास्कर याचं. जातोय पुन्हा एकदा अमन भुईर राईट आर्म ओव्हर द विकेट. 4 षटकांची लढत. सेमी फायनलचा हा सामना. आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढायचा होता परंतु चेंडूची उंची मात्र कमी राहिली. चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. कुठली धावणे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल जे 30 यार्डचं सर्कल असतं त्याच्यामध्ये बघा छत्री सारखी ही क्षेत्ररक्षण रचना आपण बघतो. बॅकवर्ड पॉइंट मिड ऑफ मिड ऑन आणि
आपण बघतो डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन असे हे दोनच क्षेत्र सर्कल बाहेर आहेत. जातोय पुन्हा एकदा. आता मात्र घर सोडलंय. आपलं घर सडलं होतं परंतु यष्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू होता. काय निर्णय आहे पंचांचा. तटस्थ पंच आपण बघतोय. योग्य तो निर्णय. कारण घर सगून ऑफ साईड ऑफ स्टंप जेव्हा तुम्ही येताय आणि यष्ट्यावरून जर चेंडू जात असेल तर नक्कीच पंचांची भूमिका ही स्तब्ध उभी राहण्याचीच आपल्याला पाहायला मिळते. निर्णय चेंडूची टाकण होते. पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर जातोय पुन्हा एकदा. हा टपाचा चेंडू होता. खेळून काढला. पुढे सरसावला. मिस शॉट झालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय परंतु एका धावेने समाधानकारक एक धाव पूर्ण करतायत. एक चोरटी धाव मात्र पूर्ण करतायत. एका धावेने धावफलक हलतं ठेवलंय. धावेने धावफलक मात्र पुढे जातोय. संघ मात्र पोचतोय तो 5 वर. नक्कीच हाणामारी करावी लागणार आहे. गणेश कोळी याने जे सुरुवात केली आपल्या संघासाठी लाजवाब. आपल्या संघाला सावरलं, तारलं आणि निश्चितच ती बुडणारी होडी होती तिला मात्र पाण्यावर तरंगण्यासाठी उभं केलं. जातोय पुढचा चेंडू. फुल टॉस प्रतीचा चेंडू होता मात्र मिड विकेटचं क्षेत्र. येथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होते. शेवटच्या क्षणी चौकाराच्या निशी जाणार होता चेंडू मात्र हात घातला त्या क्षेत्ररक्षकाने आणि आत ढकलून दिला. परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते. संघ पोचतोय 7 वर. याचा ढोलक्या नागपुरीचा नाच अठरा चेंडू आणि 35 धावांची गरज. 42 धावांचा पहाटला करताना आता मात्र बजरंग बॉयज दमछाक उडवली आहे. कारण पूर्णपणे क्षेत्ररक्षणाची साथ लाभतीये त्यांना. आपण जर गोलंदाज बघितला तर पूर्णपणे हावी होतोय. कारण जी भूमिका जी स्पष्ट करायची होती, कर्णधाराने जी जबाबदारी दिली होती ती मात्र पार करताना आपण बघतोय हे गोलंदाज चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र स्वतः स्वीपर गणेश कोळी येतोय. मी बेलपाडकर परंतु आज स्वतः सिद्ध करतोय की मी कर्णधार आहे. मीच आहे तो आणि मलाच सगळं करायचं आहे. कारण पूर्ण संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. 42 धावांचा पहाटला करताना आपण बघतोय बजरंग बॉयजला थांबवायचं आहे. राईट आर्म राऊंडने मारा करतोय. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. ब्लॉक केला जातो. दोन्हीही पायांच्या मधोमध चेंडू फळीच्या मधोमध जो चेंडू टाकला जातो तो खेळण्यासाठी खूप कठीण मुद्रा येथे घ्यावी लागते फलंदाजाला आणि त्याच प्रात्यक्षिक मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. दरम्यान गणेश कोळी जातोय. काहीसा कान मंत्र आपण बघतोय महत्वाचा असतो. धुरा महत्वाची असते कारण कर्णधार पद भूषवणं महत्वाचं असतं. 11 खेळाडूंचा सहभाग असतो या कर्णधारावर. आता मात्र येथे लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू हवेत जातोय आणि लॉलीपॉप सुटला होता परंतु पुन्हा एकदा हातात पकडतोय. उत्साह, आनंद बघा. स्टेप एंटरटेनमेंट. सोळा चेंडू आणि 35 धावांची गरज. बघा धावसंख्येचा जर जसा वाढतोय तसं अश्विनीच्या चेहऱ्यावर टेन्शन वाढतंय. महत्वाचं आहे. संघाला जिंकायचं आहे तर काहीतरी करावंच लागेल. थोडीशी स्माईल आहे नक्कीच दिसते आपल्याला परंतु 7 या धावसंख्येवर महत्वाचा हिरा मोहरा मात्र तंबूत परतला आहे. त्याचं नाव आहे अनिकेत वास्कर. अनिकेत वास्करची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय शिवम दमडे. बघा महत्वाची धुरा आहे. सांभाळायची आहे. 42 धावांचा पहाटला करायचा आहे. जिंकायचा आहे. आपला संघ मात्र पुढे न्यायचा असेल तर हाणामारी करावीच लागेल. चौकार षटकार लगावेच लागतील. परंतु गणेश कोळी एक स्किपर उभा आहे त्यांच्या समोर
आता मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता चेंडू आणि चेंडूफळे यांचं मेतकूट समीकरण गणित मात्र येथे जमत नाहीये. पुन्हा एकदा निर्धार चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी गणेश. आजचा दिवस गणेश आहे समोर. सकाळपासून आपण जो श्री गणेशा करतो या खेळाचा त्याच्याच नावाचा हा गणेश कोळी मी बेलपाडकर जातोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा राईटम राऊंड आखो टपाचा चेंडू. आता मात्र मेजवानी असते क्रिकेटमध्ये ज्याला म्हणतात शॉर्टपट पिचवर जेव्हा चेंडू असतो तो लगावला जातो. षटकार. बिग हिट. बाबा 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 कौरा मोठा छक्का. कविराज थँक्यू 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 डीजे. ऑफ झाली होती थोडीशी आपण बघितलं थोडासा मूड ऑफ झालेला अश्विनीचा परंतु जसा हा षटकार लागला पुन्हा एकदा ऑन झालेली आहे अश्विनी आणि 6 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकलं 13 वर. आक्रमकता सातत्याने पाहायला मिळेल. गरज आहे अशा षटकारांची, गरज आहे अशा चौकारांची, गरज आहे अशा फटक्यांची. आपल्या संघाला बजरंग बॉईजला जर पुढे जायचं असेल तर 14 चेंडू 29 धावाची गरज. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. डिमिड विकेटचं क्षेत्र आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एका हाताने चेंडू अडवला जातोय पण एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येते सफल ठरतोय. आखो ही आखो में इशारा हो गया आणि निर्णय जो घेतला होता तो म्हणजे दुसऱ्या धावेचा तो पूर्ण केला. 2 धावांनी धावफलक पुढे सरकलंय आणि ढकललं जात आहे 15 वर. 1 गडी बाद 15. निश्चितच चांगली कामगिरी सातत्याने आता पाहायला मिळाली आहे. रितेश बोंबले आणि शिवम दमडे 13 चेंडू आणि 27 धावांची गरज. 13 चेंडू आणि 27 धावांची गरज. जातोय गणेश. पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर फटका. लॉंग ऑफचं क्षेत्र मात्र 2 बाउन्स मध्ये चेंडू अडवला जातोय. चांगली फेक ते पाहायला मिळते. अमन भोईर याची निश्चितच म्हटल्याप्रमाणे एका धावेने समाधानकारक धाव येते घेतली गेलेली आहे. संघ पोचतोय 16 वर. 1 गडी बाद 16. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 13च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. क्रिकेट हे गणिताचंच लक्षण असतं. कॅरी करायचं असतं. वजाबाकी बेरीज भाग्या का. आणि निश्चितच आपण जे बघतो हे गुणलेखक आपण बघतोय योगेश माझ्या सोबत आहे आणि त्यांच्यामुळे चांगलं समालोचन आमच्या माध्यमातून होत आहे. कारण अचूक गुणलेखन होते, अचूक लेखणी होते, अचूक धावा लिहिल्या जातात, अचूक चेंडू लिहिले जातात आणि त्याच्यामुळेच आम्ही येथे समालोचन करण्यासाठी आम्हाला सोपं पडतोय. प्रत्येक षटकारासाठी आता मात्र अश्विनीने आपलं ATM बाहेर काढलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अश्विनीकडून. कारण आपल्या संघाला उत्साह वाढवायचा आहे, विजयाच्या दारी नेऊन पोचवायचा आहे अश्विनीला. जातोय गोलंदाज येतोय आतिश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटॉस पद्या चेंडू होता. पूर्णपणे समाचार घेतलाय आणि येत कॅच नाही तर मॅच पकडली आहे. गेट द कॅच, विन द मॅच. पकडो कॅच आणि जीतो मॅच. काय बघतस तू बघतस रागानी तुझी कॅच घेतली त्या वाघानी. तुझी कॅच घेतली त्या वाघानी. तुझी कॅच घेतली त्या वाघानी. आदिश पाटील हॅट्रिक घेतली तर ऋतिक पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आपल्यास देण्यात येईल. आदिश पाटील सुवर्ण संधी. 1 गडी बाद आपण केला. अजून 2 गडी बाद करायचे. 2,000 रुपये क्रेडिट होतील तुमच्या अकाउंटमध्ये. आता मात्र सामन्याला कलाटणी येते. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. काय आहे बघा घड्याळाचं काटे फक्त फिरण्याचं काम करतायत. वेळ बदलण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे, तुमच्या मेहनतीमध्ये आहे, तुमच्या फलंदाजीमध्ये आहे. तर काय होतं बघायचं आहे. 11 चेंडू 26 धावांची गरज. आता मात्र चेंडू जातोय हवेत. बॅक टू बॅक 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 आणि बाद. 2 गडी बाद केलेले आहेत. मला बायको मिळाली हो साडी हो मला झाडी हिलाने साया पूर्ण साडी हो साडी हिलाने साया पूर्ण साडी हो साडी. काय उत्साह, क्या बात आहे. स्टेपाड एंटरटेनमेंट
पूर्णपणे तंबूमध्ये धुळवड उडवून ठेवली आहे, कारण उत्साह तो आहे. 2 गडी बाद केलेत बॅक टू बॅक. आता मात्र हॅट्रिक चान्स आदरणीय प्रवीण घासे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आहेत. आणि येथे ऋतिक पाटील यांच्याकडून सुद्धा सुद्धा 1000 रुपये. थँक्यू डीजे. येथे मात्र सगळे एटीएम बाहेर काढतात ते म्हणजे आतिश पाटील साठी, कारण 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेले आहेत. आणि आत्ताच जर गडी बाद केला तर 3000 रुपयासाठी रोख पारितोषिक लागलेले आहेत. मी त्यांची नावं सांगेन तिघांची, परंतु हा चेंडू महत्वाचा आहे. आणि हा चेंडू 3000 रुपयाचा होता म्हणून सगळ्यांनीच हात वर केले होते, परंतु येथे पंचांनी कुठली दाद मात्र दिलेली नाहीये. निश्चित निर्धार चेंडू येथे टाकला जातोय आतिश पाटीलच्या माध्यमातून. बघा काय कामगिरी केली आहे. अमन भोईर, गणेश कोळी आणि आतिश कोळी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना धावसंख्या थांबवण्याचा जो ज्वर मात्र आपल्या अंगात घेऊन आलाय तो म्हणजे आतिश पाटील आपण बघतोय. 42 धावांचा पाठलाग करताना पूर्णपणे आपण बघतोय बजरंग बॉईज यांना थांबवलंय. पायाला खिळे ठोकून मात्र खेळपट्टीवर उभं ठेवलंय. 9 चेंडू आणि आता मात्र 26 धावांची गरज. सेमीफायनलची लढत आहे. खूप महत्वाचं पर्व आहे, कारण हा कलाकार प्रीमियर लीगचा हा संग्राम आहे. आणि निश्चितच या संग्रामामध्ये हा उत्साह आपण ह्या क्रिकेटचा बघतोय. जातोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू, चेंडू क्रॉस द लाईन आणि 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 चूक नाही, चुकीला माफी नाही आणि बाद होतोय. पायचीच्या रूपाने तंबूत परततोय. मोठा शिकारी आणि म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा पुण्यात. एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा पुण्यात. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चुकीला माफी नाहीये, कारण पायचीच्या रूपाने बाद होऊन मात्र तंबूत परतावं लागतंय. बघा उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, मावळत्या नाही. तर हा उगवता संघ आहे. आपण बघतोय स्टेप आर्ट एंटरटेनमेंट भरारी घेतोय. कालच्या सत्रापासून चांगला खेळ करतोय सातत्याने आणि आता मात्र जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. खतरनाक क्रिकेट, खतरनाक गोलंदाजी, खतरनाक फलंदाजी आणि त्याच्याच माध्यमातून आपण बघतोय क्रिकेटचा हा महासंग्राम. कलाकार प्रीमियर लीग 2026 पर्व 2 मध्ये. क्या बात है. वॉच अ क्रिकेट ऑन द क्रीज, राईट आर्म ओव्हर द विकेट. आतिश पाटील जातोय ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू आणि बाद. हो 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 हो, काय उत्साह आहे यार, काय बॉलिंग आहे यार आतिश पाटील. अरे सहन अश्विनी सुवर्ण संधी. बॅटला बॉल लागला तरी 2000 रुपये. बॅटला बॉल लागला तरी 2000 रुपये आदरणीय प्रवीण घासे कडून. 6 मारला तर चिवू कडून 5000 रुपये. बाबा बाबा, अश्विनी प्लेअर पेक्षा जास्त महाग अश्विनी गेली आहे. षटकाराला 10,000 रुपये प्रवीण दादा कडून. आय बाबा, फिरली बॅट एकदाची. अश्विनी अरे अश्विनीसाठी किती बक्षिसा लागलाय. मला वाटतं 7 का 8,000 10,000 रुपये झाले टोटल. आणि आतिश पाटील यांनी मला वाटतं विकेट मेडन ओव्हर टाकली. जरा जोरदार टाळ्या मित्रांनो. विकेट मेडन ओव्हर टाकली आहे प्रवीण घासे यांच्याकडून. 2000 रुपये येथे मात्र आतिश पाटीलला मिळणार आहेत, कारण आदरणीय आमचे लाडके आहेत, सर्वात आमचे टीम ओनर आहेत, परंतु त्यांचं प्रेम बघा या क्रिकेटवर किती आहे. येस येस येस.
मेडनचे 2000 प्रवीण दादाकडून आलेले आहेत. हा प्रेम आहे कलाकारांचा. स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे सर्व प्रोप्रायटर प्रवीण घासे. निश्चितच क्रिकेटवरचं प्रेम दिसतं. आमचा पाठीचा कणा आहेत, बॅकबोन आहेत आणि निश्चितच त्यांचा ह्या प्रेमामुळेच हे सगळं वैभव आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय प्रवीणजी घासे दादा, आपले नेहमीच प्रेम पहिल्या पर्वापासून आमच्या सोबत आहे. तर 2000 रुपये आमच्यापर्यंत आलेले आहेत, ते आपण आतिश पाटील यांना नंतर देणार आहोत. तर बघूया हितेश कडू शेवटचा अखेरचा निर्वाणीचा हाणामारीचा 6 चेंडू मध्ये 26 धावांचं हे षटक असणार आहे. अश्विनीसाठी खूप बक्षिसं लागलेली आहेत, मी सांगेन नंतर. तर जातो पुढचा चेंडू. हा 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 हा, काय बॉल आहे यार. व्हेरिएशन बघा, खूप चांगलं व्हेरिएशन. लँडिंग पॉइंट, चेंडू टाकण्याचा जो टप्पा आहे तो टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. खूप व्हेरिएशन आहे या हितेश कडकडे. एक चांगला क्रिकेटर आहे, एक चांगला खेळाडू आहे, याचं हे उदाहरण पाहायला मिळतंय. कारण शेवटचं षटक 5 चेंडू 26 धावांची गरज. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. जातोय पुढचा चेंडू हितेश कडू मॅन फ्रॉम. आणि आता मात्र बॅटची कड घेतली होती. चेंडू मात्र तिसल्या तिथे घुटमळत राहतो. यष्टीरक्षक चेंडू हडवेपर्यंत. आता फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे 4 चेंडूची. 4 चेंडू आणि 26 धावांची गरज. अश्विनीला जर स्ट्राईक आली तर काहीतरी होऊ शकतं. बजरंगबलीची खूप मोठी भक्त आहे अश्विनी, परंतु आज मात्र 3 चेंडू आणि 26 धावां. 4 चेंडू ना, 4 चेंडू 26 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. आपल्याला 4 षटकार लगवावेच लागतील. नॉन स्ट्राईकला आपण अश्विनी बघतोय. अश्विनीसाठी बक्षिसांची खैरात येथे माझ्या समोर लागलेली आहे. मला ते 10 ते 12 हजारापर्यंत बक्षिसं लागलेली आहेत. पुढे सरसावलाय, परंतु धाव घायला पाहिजे होती माझ्या मते, कारण अश्विनीने 3 बॉलामध्ये 3 षटकार मारले असते कदाचित. कारण 1 महिना झाला बिचारी प्रॅक्टिस घेते, सगळ्यांची स्वतः प्रॅक्टिस करते. आणि खरंच अभिमान आहे आम्हाला अश्विनी तुझा, कारण तू खेळपट्टीवर उभी आहेस. खूप अभिमान वाटतोय. हाकोटापाचा चेंडू खेळून काढला. अश्विनी धाव धाव बाबा धाव. 2 बॉल तरी खेळ, कारण तुझ्यासाठी इथे 12 हजारापर्यंतची बक्षिसं लागलेली आहेत अश्विनी. फक्त बॉल बॅटला लागला तरी 1000 रुपये आहेत प्रवीण दादाकडून. षटकाराला 10,000, चौकाराला 5,000, बॅट बॉलला लागला तरी दादा किती 2,000 मारायची पाळली. बॉल बॅटला लागला तरी टाळ्या, जोरदार टाळ्या दादा. कारण एक मुलगी, खरंच अश्विनी हॅट्स ऑफ. खूप अभिमान वाटतो यार तुझा. बघा हिचं गाणं आपण ऐकत असतो, परंतु आज खेळाच्या मैदानात तिने दाखवून दिली आहे, हम भी किसी से कम नहीं है. क्या बात आहे अश्विनी. 2,000 रुपये आलेले आहेत. आणि आता मात्र स्वतःच बघते बॉल कुठे गेले. चला फायनलचं तिकीट येथे मात्र गेलंय. स्टेप आर्ट एंटरटेनमेंट. बघा उत्साह, बघा काय डान्स आहे, बघा काय नाचतात या डीजे. ताई सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी.
धन्यवाद डीजे भूषण मेहर आणि प्रवीण पाटील दादा आमचे लाडके सिंगर यांचं येथे हार्दिक 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 स्वागत आहे. प्रॅक्टिस केली सगळे पोरांना अश्विनी या प्लीज. अश्विनी या. अश्विनी. प्रवीण दादा आपण पण या. आपल्या शुभ हस्तेच हे 2000 रुपये दिले जातील अश्विनीला. प्रवीण दादा प्लीज या आपण. प्रवीण दादा कुठे आहात तुम्ही? या प्लीज स्टेजवर या. प्रवीण दादा. माझे आहे माझे आहे रात दिवस मी प्रॅक्टिस केली सगळे पोरांना रात दिवस प्रॅक्टिस. प्रवीण दादा या प्लीज. अश्विनी या. माझे आहे प्रवीण दादा या प्लीज. अश्विनी ताई या आपण या इकडे. नाराज नका हो कारण आम्हाला अभिमान आहे तुमचा. कारण इतक्या या 200 कलाकारांमध्ये एक मुलगी कलाकार आहे. बोलतात ना मुलगी शिकली प्रगती झाली पण ही मुलगी क्रिकेट शिकली आहे आणि ही ओनर आहे. ही खायची गोष्ट नाहीये. खूप मोठा अभिमान आहे. जरा जोरदार टाळ्या अश्विनी ताईसाठी प्लीज प्लीज. अश्विनी ताई नाराज नको तू उलट खुश व्हायला पाहिजे.